तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. 8th स्टँडर्ड मध्ये चॅप्टर नंबर 16. याच्यामध्ये मागील लेक्चर मध्ये आपण मागील पिरियड मध्ये टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब, त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड, व्हॉल्यूम ऑफ क्यूब आपण पाहिलं, त्याच्याविषयी माहिती घेतली. त्याचे फॉर्म्युले पाहिले, त्याच्यावरती काही एक्झाम्पल आपण घेतले. प्रॅक्टिस सेट 16.1 आपण सॉल्व केलेला आहे. आज आपल्याला सरफेस एरिया ऑफ सिलेंडर पाहिजे. सरफेस एरिया ऑफ सिलेंडर त्याच्यावर बघा, लक्ष द्या. सरफेस एरिया ऑफ सिलेंडर बघा ठिकाणी काय म्हणतात, टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, त्यानंतर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. या पद्धतीमध्ये बघा, कर्व्ड सरफेस एरिया, curved surface area of cylinder is equal to 2 pi RH. काय 2 pi RH. आणि त्यानंतर दुसरं टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, टोटल सरफेस एरिया of cylinder, total surface area of cylinder, correct? काय म्हणतात, 2 pi r in a bracket h plus r, h plus r, correct? Total surface area of cylinder या ठिकाणी कर्व्ड सरफेस झाला आणि टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. आता हा सिलेंडर म्हणजे नेमका कोणता आहे? बरोबर, सिलेंडर कशाला म्हणायचं? मग कोणता या ठिकाणी सिलेंडर आहे, कोणती फिगर आहे सिलेंडरची? ही फिगर सिलेंडर. एखादा आपला डब्बा आहे घरामधला असलेला, तर त्याला सुद्धा काय म्हणतो या ठिकाणी? सिलेंडर असतं. पाण्याची टाकी आहे, ही टाकी म्हणजेच काय? सिलेंडरचा आकार आहे. अशा पद्धतीमधले ज्या फिगर्स आहेत त्या फिगरला आपण काय म्हणतो या ठिकाणी? सिलेंडर. आता त्याच्यामध्ये दोन सरफेस एरिया आहेत, एक कर्व्ड सरफेस आणि दुसरा काय? टोटल सरफेस. आता हे टेक्स्ट बुक आहे. आता या टेक्स्ट बुकचा आपण रूपांतर, म्हणजे हा समजा पत्र आहे, मेटल आहे, आणि त्याचं काय केलं या ठिकाणी? आपण सिलेंडर तयार केले या पद्धतीने. याला म्हणतो आपण सिलेंडर. सिलेंडर. आता या पत्र्यापासून हा पत्रा दिला आपण, रेक्टँग्युलर काय केला? पत्रा घेतला आणि तो पत्रा काय केला या ठिकाणी? कर्व केला, असं या पद्धतीमध्ये वाकवला, आणि वाकवून काय केलं? याच्यापासून या ठिकाणी सिलेंडर तयार केलं. याला बेस म्हणतो. हा त्याचा टॉप. हा बेसला सुद्धा मेटल आहे, वरती सुद्धा काय या ठिकाणी झाकण त्याला दिलं जातं. म्हणजे अशा पद्धतीमधला जो एरिया आहे त्याला काय म्हणतो आपण? कर्व्ड. मग एवढा जो आहे वाकलेला आहे, त्याला काय म्हणतो या ठिकाणी? कर्व. एवढाच होतो. मग त्याच्यामध्ये हा खालचा बेस येत नाही, हा टॉप येत नाही. अलग लक्षात, कर्व्ड सरफेस म्हणजे एवढा. जेवढं आपण त्या ठिकाणी पत्रा घेऊ, मेटल घेऊ, त्या मेटलनी जो कर्व केला आणि कर्व करून या पद्धतीमध्ये सिलेंडर तयार झाला, तर त्याला काय म्हणतो आपण? कर्व्ड सरफेस एरिया. आणि टोटल म्हणल्यानंतर हा बेस आणि हा टॉप, म्हणजे कर्व्ड सरफेस एरिया, हा बेस आणि हा टॉप, यांना मिळून काय म्हणायचं आपल्याला? टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. मग याच्यावर आधारित आपल्याला काय या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम सेट काय 16.2 पाहायचा. आता या 16.2 मध्ये r म्हणजेच काय या ठिकाणी? रेडियस आहे. ही हा जो बेस किंवा हा जो टॉप आहे, तो टॉप म्हणजेच काय या ठिकाणी? सर्कल आहे. आलं लक्षात? आणि या सर्कलची रेडियस आहे, आणि याला काय म्हणतो आपण? हाईट असतो. ही हाईट आहे काय? रेडियस. म्हणजे आपल्याला रेडियस आणि हाईट जर माहित असेल तर त्या ठिकाणी सिलेंडरचा आपण काय करू शकतो? कर्व्ड सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया काय करू शकतो आपण या ठिकाणी? काढू शकतो. म्हणून प्रॅक्टिस सेट 16.2 प्रॅक्टिस सेट 16.2. त्याच्यामधला पहिला क्वेश्चन दिला बघा, आणि पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचं? या ठिकाणी पहिला प्रॉब्लेम काय करायचा? सॉल्व करायचा युजिंग काय? गिवन फॉर्म्युला. काय म्हणतात? इन सच एक्झाम्पल गिवन बिलो रेडियस ऑफ बेस ऑफ सिलेंडर अँड इट्स हाईट. म्हणजे रेडियस ऑफ बेस ऑफ सिलेंडर, या सिलेंडर आपण आता काढला त्या सिलेंडरची रेडियस
आलं लक्षात. आणि त्याची काय केली आपलं हाईट दिली, आज सिलेंडर बनले आणि त्याची काय ठिकाणी ही रेडियस म्हणू आपण त्याला, आणि त्याची ही जी आहे त्याला काय म्हणलं आपण या ठिकाणी हाईट असं म्हणलंय. ती रेडियस आणि हाईट आपल्याला दिली आहे. तर काय म्हणलंय दे फाइंड कर्व्ड सरफेस एरिया अँड टोटल सरफेस, दोन्ही आपल्याला फाइंड करायचे. रेडियस दिली बघा, सध्या 1 नंबरचं एक्झाम्पल r = 7 सेंटीमीटर, h = 10 सेंटीमीटर. बरं, आता इथं आपला पायची व्हॅल्यू माहिती, पायची व्हॅल्यू काय, पाय = 22/7 और काय म्हणायचं 3.14. बरं, पाय = काय 22/7 आणि 3.14 यापैकी कोणती दोन्हीपैकी कोणती काय करायची, या ठिकाणी व्हॅल्यू घ्यायची. बघा लक्षात द्या, आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, r आणि h माहिती, मग फॉर्म्युला घ्या कर्व्ड सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू काय, फॉर्म्युला आपला 2πr आहे. आता फक्त इथं आपला फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. 2πr आहे, मग 2 into त्याच्यामध्ये किमती ठेवता आल्या पाहिजे. 22/7 into r ची व्हॅल्यू किती आहे, 7 आहे, आणि h ची व्हॅल्यू 10. काय होईल इथं काटाकाटी करायची, 7 कटले बरोबर आहे. 7 1 7 1 7 1 7 म्हणजे 2 into 22 into 10, 2 into 22 into 10 is equal to 440. आणि हे काय म्हणून म्हणायचे आहे की कर्व्ड सरफेस एरिया, कर्व्ड सरफेस एरिया is equal to of cylinder is equal to काय म्हणायचं 440 स्क्वेअर सेंटीमीटर. आलं लक्षात. आता काय करायचं, आपल्याला टोटल सरफेस एरिया करायचं. मग टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू काय, फॉर्म्युला 2πr into h plus r. बरे, 2πr into h plus r. आता ह्याचे जसे आपण व्हॅल्यू ठेवतात त्याच ठेवून द्यायच्यात. इथे 2 into 22/7 into r ची व्हॅल्यू किती आहे 7 आणि h plus r म्हणजे 10 plus 7. मग आता काय होईल, 7 1 7 म्हणजे 2 into 22 into इथे काय आहे 17 झालं. बरे, मग 17 म्हणल्यानंतर आता 44 into 17 काय यांचं मल्टिप्लिकेशन 17 चौक 68 8 6 17 चौक 68 6 किती झाले या ठिकाणी 74 म्हणजे 748. बरोबर, म्हणून टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर is equal to 748 स्क्वेअर काय सेंटीमीटर. या पद्धतीमध्ये काय करतात आपल्या या ठिकाणी आपल्याचा सरफेस एरिया काढता येतो, कर्व्ड सरफेस एरिया आणि काय टोटल सरफेस एरिया. आता ह्याच्यामध्ये आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे की कर्व्ड सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरियामध्ये कर्व्ड सरफेस एरियापेक्षा टोटल सरफेस एरिया हा काय असला पाहिजे, मोठा असला पाहिजे. कारण त्या टोटल सरफेस एरियामध्ये ह्या बॉटम आणि काय टॉप हा येणार नाही. त्यामुळे या ठिकाणी काय कर्व्ड सरफेस एरिया आपला लहान असेल आणि टोटल सरफेस एरिया काय जास्त असेल. बरोबर, त्यानंतर बघा आता सेकंड नंबर याच पद्धतीमध्ये आता काय केलं तुम्हाला सगळे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये काय केले एक्झाम्पल दिलेत आपल्याला. तेच आपल्याला त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये कर्व्ड सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया आपल्याला काय करायचं या ठिकाणी फाइंड आउट करायचं. त्यानंतर सेकंड नंबर पहा. सेकंड नंबर मध्ये r = 1.4 सेंटीमीटर, h = 2.1 सेंटीमीटर. बरोबर, r माहिती तुम्हाला h माहिती. मग आता r दिला आपल्याला. मग आता कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर is equal to काय 2πrh. मग काय बघायचं 2πrh म्हणजे आपली व्हॅल्यू ठेवून द्या 2 into 22/7 22/7 पायची व्हॅल्यू r किती 1.4 into h काय 2.1. बरोबर, काय होईल या ठिकाणी आता भाग द्यावा लागला आपल्याला. आता 1.4 मला 1.4 ला भाग देता नाही. मग आता काय करायचं, सॉरी 1 ला भाग द्यायचा पहिल्यांदा तर 0 चं द्यावं लागेल. मग 0.7
7 दोन्ही 14 म्हणजे काय झालं 2 into 22 into 0.2 into 2.1 यांचं काय करा मल्टिप्लिकेशन. मग हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर बघा किती आहे 2 into 22 म्हणजे 4.4 इंटू आता काय झालं या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन इंटू 4. पुरे म्हणजे या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करा. आता या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन मी इथं करतो 4 म्हणजे 44 म्हणजे 42. बरोबर 44 म्हणजे काय 42. मग आता 42 काट बरोबर. त्यानंतर 4 गुणिले 4 चौक 16 झाले 16 ने किती 17. मग आता 1 8 7 14 1848. एका अंकानंतर काय करतो आपल्याला ठिकाणी पॉईंट द्यावा लागतो म्हणून कर्वड सरफेस एरिया. कर्वड सरफेस एरिया काय होईल बघा लक्षात द्या. कर्वड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर is equal to काय 184.8 स्क्वेअर काय सेंटीमीटर. बरोबर. आता कर्वड सरफेस झाला आपल्याला काय करायचं टोटल सरफेस एरिया काढायचा. मग टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय फॉर्म्युला बघा 2 pi r in bracket h plus r. बरोबर. मग आता 2 pi r म्हणला तर 2 into 22/7 into काय 2.1 h ची व्हॅल्यू आपल्याला दिली किती आहे 2.1 आणि r ची व्हॅल्यू आपल्याला माहिती 1.2. बरोबर. इथं आता जसं भाग दिला त्या पद्धतीमध्ये आधी पहिल्यांदा काय करायचं या ठिकाणी r ला म्हणल्यानंतर बघा लक्षात घ्या r किती बघा 1.4. r किती आहे 1.2. बरोबर 1.4. मग आता 1.4 ला इथं जसं भाग दिला 0.2. बरोबर. मग आता 22 into 22 into 0.2 into आता यांची बेरीज करायची आपल्याला काय बेरीज आहे 3.5. बरोबर 2.1 आणि 4.1 यांची बेरीज झाली 3.5. मग आता किती झाली तर बघा किती 2 into 22 44 into 2 म्हणजे 88 म्हणजे 8.8 झालं आणि into 3.5. बरोबर 8.8 into 3.5 म्हणजे आता 88 गुणिले 35 यांचा गुणाकार करायचा 45 40 4 45 40 4 44. पुढे आता 3 भाग द्यायचे गुणायचं 3 8 24 2 3 8 24 2 किती झाले 26. म्हणजे बघा लक्षात घ्या 8 10 3000. बरोबर 80. मग किती अंकानंतर पॉईंट द्यायचा आपल्याला 2 अंकानंतर पॉईंट द्यायचा म्हणून 30.80. बरोबर 30.80 स्क्वेअर काय वेळ बघा लक्षात द्या सेंटीमीटर. आता इथं आपलं काय झालं बघा 1.4 म्हणजे 0.2 आणि 2.4. इथं आपला या ठिकाणी 2 अंकानंतर पॉईंट पाहिजे आपल्याला 2 अंकानंतर पॉईंट पाहिजे 0.42 म्हणजे इथं सुद्धा 18.48. बरोबर 18.48. बरोबर. म्हणजे आता तुम्हाला जसं सांगितलं त्या पद्धतीमध्ये की कर्वड सरफेस एरिया लहान यायला पाहिजे आणि टोटल सरफेस एरिया काय मोठा यायला पाहिजे. म्हणून मी आता चेक केलं की कर्वड सरफेस एरिया लहान आलाय का आता आपला कर्वड सरफेस एरिया मोठा येऊ लागला. मोठा कशामुळे येऊ लागला तर पॉईंट मध्ये आपण पॉईंट देण्यात काय होतं या ठिकाणी चुकलो. बरोबर आहे. म्हणून इथं पॉईंट काय यायला पाहिजे 18.48 आणि हा 30.80 म्हणजेच आपले काय म्हणूया ठिकाणी टोटल सरफेस एरिया मोठा आहे म्हणजे आपलं उत्तर बरोबर आलं असं म्हणायला काही हरकत नाही. मग आता इथं बघायला टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर is equal to 30.80 स्क्वेअर सेंटीमीटर. बरोबर या पद्धतीमध्ये लक्षात घ्या आपल्याला टोटल सरफेस एरिया या सिलेंडरचा काय करतो ते काढता येतो. बरोबर. त्यानंतर थर्ड नंबर घेऊ आता. थर्ड नंबरचा एक्झाम्पल इथं सुद्धा अशाच पद्धतीमध्ये आपल्याला फक्त तुम्हाला काय झालं या ठिकाणी रेडियस आणि हाईट यांची काय या ठिकाणी व्हॅल्यू चेंज झाले फक्त बाकी एक्झाम्पल सगळं जशा तसं आपल्याला काय करायचं सॉल्व करायचं आहे. म्हणजे त्यांचा फॉर्म्युला पाहायचा तो फॉर्म्युला यूज करून काय करता आलं पाहिजे आपल्या ठिकाणी दोन्ही आपल्याला सॉल्व करता आले पाहिजे. या पद्धतीमध्ये काय करायचंय दोन्ही आपल्याला सॉल्व करून घ्यायचे.
लक्षात तसं टोटल सरफेस एरिया आणि कर्व्ड सरफेस एरिया दोन्हीचा आपल्याला या ठिकाणी सॉल्व करून घेता आला पाहिजे. तर आता त्यानंतर पुढचं घेत असताना आपल्याला काय काळजी घ्यायची की टोटल कर्व्ड सरफेस एरिया हा लहान आला पाहिजे आणि टोटल सरफेस एरिया काय आला पाहिजे मोठा आला पाहिजे. बरोबर आहे. मग आता त्यानंतर बघू आता पुढचं काय दिलं आपल्याला r is equal to 2.5 सेंटीमीटर h is equal to 7 सेंटीमीटर. थर्ड नंबर r is equal to 2.5 सेंटीमीटर h is equal to किती दिलं आपल्याला 7 सेंटीमीटर h is equal to 7 सेंटीमीटर. काय बघा किती आता कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय फॉर्म्युला आपल्याला माहित झाला आता 2 पाय r 2 into पाय ची व्हॅल्यू 22/7 r ची व्हॅल्यू किती आहे 2.5 आणि h ची व्हॅल्यू किती आहे 7. काय होईल 7 1 जा 7 7 1 जा 7 म्हणजे 44 into 2.5 बघा म्हणजे 25 नको जायचं 25 चौकी दर 100 आजच्या 10 25 चौक 100 आणि 10 की दर 110 म्हणजे एका अंकानंतर पॉईंट द्यायचा म्हणून कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 110 स्क्वेअर काय सेंटीमीटर. बरोबर या पद्धतीने आता आपला काढायचं कोणता टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल काय 2 पाय इन ब्रॅकेट h प्लस काय r. आता काय बघायचं 2 into 22/7 into r ची व्हॅल्यू किती आहे 2.5 h ची व्हॅल्यू किती 2.5 आणि r परत r ची व्हॅल्यू किती या ठिकाणी h ची व्हॅल्यू 7 आणि r ची व्हॅल्यू किती 2.5. बरोबर. मग आता इथे बघा काही काटाकाटी का 2.5 ला आपण 7 ने डिवाइड करता येत नाही आपल्याला. काय करावं तुम्हाला 2 into 22 into 2.5 upon 7 into यांची बेरीज झाली 9.5 ही झाली 9.5. आता या 7 ने आपल्याला डिवाइड करता येणार नाही म्हणून काय करणार आता मल्टिप्लिकेशन करणार बघा 2 into 22 into 2.5 into 9.5 अपॉन 7 म्हणजे यांच्या सगळ्यांचं काय करायचं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय करायचं आता 9.5 ला काय करायचं सॉरी 7 ने डिवाइड करायचं. मग आता काय झालं या ठिकाणी आपण आता मल्टिप्लिकेशन केलं 2 into 22 into काय 2.5 या किती आपलं 110 आणि 110 into 9.5 मला किती 0 5 ला 5 8 ला 5 बरोबर. परत इथं 0 ला 0 9 ला 9 9 ला 9 म्हणजे 5 9 प्लस 4 9 प्लस 9 5 40 त्यावर 10 किती अंकानंतर पॉईंट द्यायचा आपल्याला एका अंकानंतर पॉईंट द्यायचा म्हणजे 1045/7. मग काय होईल मला लक्षात द्या 7 1 7. आता इथे किती झाले 3 राहिले 34 झाले 7 चौक 28 7 चौक 28 28 मधले अंतर बघा 6 राहिले 65 7 9 63 पॉईंट देऊन टाका. आता किती राहिले 2 20 झाले. मग काय होईल इथं 7 2 14 परत 6 राहिले 60 झाले 7 7 49 7 8 54. या पद्धतीमध्ये 149.28 आणि पहिले किती आलं तर 110 स्क्वेअर काय सेंटीमीटर आणि 149.28 या पद्धतीमध्ये काय आपल्याला याचं स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये करायचं. म्हणजे बघा इथं काय आपल्याला याचं काटाकाटी झाली 7 ने डिवाइड पण इथं व्हायला का नाही 7 ने डिवाइड काटाकाटी होत नाही म्हणून काय करायचं जी न्यूमरेटर सगळे येतात त्या सगळ्या न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं. ते मल्टिप्लिकेशन आपलं किती आलं 1045 आणि नंतर 7 ने काय करतात डिवाइड करा म्हणजे आपलं उत्तर काय होतं या ठिकाणी बरोबर येतं. आता त्यानंतर 4 नंबर मध्ये बघा लक्षात घ्या या ठिकाणी r = 70 सेंटीमीटर आपल्याला
R is equal to 70 सेंटीमीटर आणि H is equal to 1.4 सेंटीमीटर. त्याच्यावर आपला कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू काय माहिती तुम्हाला घ्या काय फॉर्म्युला 2 पाय r h माहिती आपल्याला 2 into पायची व्हॅल्यू किती 22/7 r ची व्हॅल्यू 70 आणि h किती 1.4 7 10 किती 70 म्हणजे 2 into 22 into 10 into 1.4 म्हणजे या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन बघा 44 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन काय होईल एका अंकानंतर पॉईंट म्हणल्यानंतर 14 होतं आणि यांचं मल्टिप्लिकेशन बघा 14 चौक 56 आहे 5 14 चौक 56 616 म्हणून कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 616 स्क्वेअर काय सेंटीमीटर. या पद्धतीने त्याचं काय आपल्या ठिकाणी त्याचा कर्व्ड सरफेस आहे. आता टोटल सरफेस एरिया काढायचा आपला टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल काय आपल्या ठिकाणी 2 पाय r इन ब्रॅकेट h प्लस r बरोबर 2 into 22/7 r ची व्हॅल्यू काय 70 आणि h ची व्हॅल्यू 1.4 प्लस 70 काय लिहिलं 7 10 जा बरोबर 70 झाले बरोबर. मग आता इथं 2 into 22 into 10 into 71.4 काय लिहिलं बघा यांचं मल्टिप्लिकेशन 44 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन किती 740 म्हणजे त्या ठिकाणी 714 into काय 44 करा बरोबर 714 प्लस काय इंटू काय करायचं त्या ठिकाणी 14 करायचं काय होईल बघा त्याचं मल्टिप्लिकेशन त्या ठिकाणी 4 चौक 16 चालेल 4 1 झाले 5 4 28 आणि मग काय नाही तर परत आपलं ते विचारणार आहे 6 5 8 आणि काय 2 बरोबर. आणि मग आता यांचं ॲडिशन 1 कॅरी 1 8 प्लस 4 कॅरी 1 10 11 आणि 31,416 बरोबर. म्हणून टोटल सरफेस एरिया of cylinder is equal to काय ना 31,416 स्क्वेअर सेंटीमीटर बरोबर. आणि आता लास्ट आपलं गणित आहे बघा लक्ष द्यायचं म्हटलं 5 नंबरचं काय दिलं बघा 4.2 r इज इक्वल टू काय 4.2 तेवढं लास्ट टाइम घेऊन टाकू आपण 5 नंबरचं r इज इक्वल टू 4.2 किती r इज इक्वल टू 4.2 आणि मग नंतर r इज इक्वल टू 4.2 तर आपल्याला h दिले r दिले हे दोन्ही दिलेत आपल्याला आणि त्याच्यावर आपल्याला काय करता आलं पाहिजे की त्याची कर्व्ड सरफेस एरिया आणि त्याचा आपल्याला टोटल सरफेस एरिया काउंट करता आलं पाहिजे. r इज इक्वल टू बघा 5 नंबर r इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर h is equal to 14 centimeter. बरं कर्व्ड सरफेस एरिया हे कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू काय 2 पाय RH 2 into 22/7 into r ची व्हॅल्यू किती आहे 4.2 आणि h ची व्हॅल्यू किती 40 परत त्याला भाग द्यायचा आपला 7 1 7 इथं 7 2 14 पुन्हा बरोबर 7 2 14 आणि मग इथं 2 into 4.2 ला सुद्धा आपला भाग द्यायचा म्हणजे 7 2 इथं 14 केलं 2 into 22 into 4.2 into काय झालं 2 बरोबर. मग काय इथं बघा लक्ष द्या ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 44 आणि या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन बघा 8.4 बरोबर. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन काय 8.4 म्हणून 84 आणि 44 यांचं मल्टिप्लिकेशन 4 चौक 16 8 4 1 4 चौक 8 चौक 32
किती परत किती झालं 336 9 हे 6 आणि हे 3 म्हणजे पॉइंट एक अंकानंतर पॉइंट आहे म्हणून करोड सरफेस एरिया of cylinder is equal to 369.6 square centimeter. या पद्धतीमध्ये काय होईल करोड सरफेस एरिया छान सुंदर असं काय करायचं या ठिकाणी चौकट करून घ्यायची बरोबर. आणि मग आता इथं टोटल सरफेस एरिया of cylinder फॉर्म्युला आपला 2 pi r in bracket h plus r 2 into 22 upon 7 r ची व्हॅल्यू किती आहे आपल्याला दिली 4.2 h ची व्हॅल्यू आपल्याला 14 दिली आणि परत 4.2 इथं भागले तर आपल्याला 742 म्हणजे 2 into 22 into 0.56 आणि परत ह्यांचं काय करायचं या ठिकाणी ॲडिशन करायचं काय 14 plus 4 म्हणजे 18.2 या तिन्हीचं मल्टिप्लिकेशन करून घ्या आपण 44 गुणिले किती या ठिकाणी 6 बरे 6 चोक 24 4 2 26 म्हणजे 26.4 into 18.2 म्हणजे 182 यांचं मल्टिप्लिकेशन 2 चोक 8 प्लस 12 4 4 5 परत 8 ने 8 चोक 32 4 3 8 चोक 48 आणि 3 इधर 51 4 5 8 2 16 5 21 बरे. आता त्यानंतर बघा अजून आपल्याला या ठिकाणी 1 ने मल्टिप्लाय करायचं 4 6 आणि काय 2 काय बघा 8 4 0 कॅरी 1 आणि 7 आणि 8 म्हणजे किती अंकानंतर पॉईंट द्यायचा बघा लक्षात द्या 2 अंकानंतर आपल्याला पॉईंट द्यायचा म्हणजे 480.48 काय टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. लक्षात या पद्धतीमध्ये आपल्याला इथं काय करता येतं त्यांचा रेडियस आणि हाईट जर दिली असेल तर त्या सिलेंडरचा करोड सरफेस एरिया आणि टोटल सरफेस एरिया आपल्याला काढता येईल. फक्त आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे त्यांचा फॉर्म्युला करोड सरफेस एरिया इज इक्वल टू 2 pi r आणि टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू 2 pi r ब्रॅकेट h प्लस r त्याच्यामध्ये किमती ठेवायच्या थोडी काटाकाटी फक्त 7 ने डिवाइड करायचे बाकीचं आपलं साधं मल्टिप्लिकेशन पॉइंट मधलं आहे तेवढं व्यवस्थित करून घ्या.